सोमवती अमावस्यानिमित्त भक्तांसाठी कृष्णाची लस्सी व ताक वाटप। सोमवती अमावस्येच्या पावन निमित्ताने चेंबूर येथील श्री संत बाळूमामा मंदिर परिसरात राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघाच्या महालक्ष्मी मिल्क सेंटर अँड आईस्क्रीम पार्लरचे मालक विजय देवकर यांच्या माध्यमातून तसेच देशमुख अण्णा यांच्या वतीने महाप्रसादासोबत कृष्णाची लस्सी व थंडगार ताक वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघाचे ASM राजेंद्र नगराळे यांनी केले। तसेच सेल्स ऑफिसर राहुल अलगुडे, प्रमोद घाडगे यांचे विशेष सहकार्य लाभले। मुंबई विभागाचे शाखा व्यवस्थापक SM पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। या प्रसंगी माजी बेस्ट समिती अध्यक्ष व माजी नगरसेवक अनिल पाटणकर, विद्यमान नगरसेविका मीनाक्षीताई पाटणकर, शिवाजी चव्हाण, तुकाराम गवळी, आनंद डेअरीचे मालक छोटेलाल यादव, नितीन वायदंडे, अनिल पटेल, महेश पालव आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच श्री संत बाळूमामा सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी, सेवेकरी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले। अमावस्या आहे आणि या सोमवती अमावस्याचं औचित्य साधून राजाराम बापू पाटील दूध संघाचे जे आमचे वितरक आहेत देवकर म्हणजे महालक्ष्मी आईस्क्रीम सेंटर यांच्या वतीने तसेच देशमुख अण्णा यांच्या मार्फत आज इथे आम्ही ताक आणि लस्सी वाटप करत आहोत। जे भक्तगण कडकडत्या उन्हामध्ये रखरखत ऊन चालू आहे आणि अशा या उन्हामध्ये एक थंडगार असं कृष्णाचं ताक आणि लस्सी वाटप आम्ही करणार आहोत। तर आम्ही बाळूमामाजवळ प्रार्थना करतो की लवकर ही उष्णता निघून जाऊ दे, पाऊस येऊ दे, बळीराजाला सुखी ठेव, सगळ्यांचंच कल्याण कर। धन्यवाद। सोमवती अमावस्या म्हटलं तर आज खरं म्हणजे बाळूमामांचा एक मोठा उत्सवाचा दिवस पकडला जातो। सर्व भाविक, सर्व श्रद्धाळू मामांच्या दर्शनाला येतात आणि त्यानिमित्ताने भंडारा म्हणून प्रसाद इथं दिला जातो। त्याचबरोबर आज इथे देवकर देशमुख, काय नाव त्यांचं, देशमुख अण्णा यांच्या वतीने कृष्णाचं ताक इथे भाविकांसाठी, भक्तांसाठी ठेवण्यात आलेलं आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की आज सध्या एवढी महाराष्ट्रात गरमी चालू आहे आणि त्याच्यावर रामबाण उपाय असेल तर ताक हे सर्वात बेस्ट म्हणून म्हटलं जातं। आणि आज मी खरंच त्यांना धन्यवाद देईन की आजच्या एवढ्या गरमीच्या दिवसात प्रसादाबरोबर त्यांनी ताक वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यासाठी इथे आम्हाला बोलवलं। खरंच आम्ही स्वतःला आम्हाला धन्य समजतो आणि जसं बाळूमामाचा आशीर्वाद त्यांना ह्या उद्देशाने मिळणारच आहे, पुण्य त्यांच्या पदरात पडणारच आहे। त्यांच्या वतीने कुठेतरी थोडं पुण्य आमच्या पदरात त्यांनी पाडून दिलेले। धन्यवाद। बाळूमामाच्या नावानं आज मोठ्या संख्येने लोक आदमापूरला जात असताना मुंबईतसुद्धा मला वाटते मोजकीच मंदिरे असतील आणि त्यापैकी एक बाळूमामा मंदिर इथे, आणि त्यात मला धन्य समजतो का ते स्थापना झाल्यापासून मी बरोबर आहे। त्यांच्या स्थापना जी सुरुवात झाली, बाळूमामाने आशीर्वाद जो दिला इथे, तो पहिले आशीर्वाद घेणाऱ्यांपैकी मी आहे इथे आणि खरंच आम्हाला धन्य समजतो। राजाराम बापू पाटील दूध संघ, इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथून आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणी आमचे महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटर म्हणून आमचे एजंट आहेत, त्यांच्यातर्फे हे ताक वाटप आम्ही मोफत बाळूमामाचे जे भक्त आहेत त्या भक्तांसाठी आम्ही मोफत ताक ठेवलेलं आहे। ते थंड ताक आहे, उन्हामध्ये एवढ्या गरमीमध्ये थंड त्याला व्हावं, मिळावं, थंड होऊन मिळावं आणि त्यांची अशीच भक्ती, अपार भक्ती आमच्या कृष्णा दुधावरती, कृष्णा ताकावरती, कृष्णा लस्सीवरती राहावी ही बाळूमामा चरणी प्रार्थना करतो। आज या ठिकाणी सोमवती अमावस्येनिमित्त आमच्या एरियातले सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांनी या ठिकाणी राजाराम बापू सहकारी साखर दूध उत्पादन संघातर्फे लस्सी आणि ताकाचं वाटप ठेवलेलं आहे। तरी सर्व लोकांनी, भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा। आणि राजेंद्र नगराळे हा आमचा लहानपणापासूनचा इथे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणजे पक्षाचा कुठल्या नाही, सामाजिक कार्यकर्ता आणि त्याचं या भागामध्ये सामाजिक कार्य फार मोलाचं काम आहे। तर आज या सोमवती अमावस्येनिमित्तानं जो इथं प्रसादासाठी काय दया, लस्सी आणि ताकाचं हे ठेवलेलं आहे, त्या लोकांनी त्याचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती।
ते राजूभाऊची मदत ही कायमची असते. ते जशी पालखी आम्ही स्टार्ट केले, पालखीचा सोहळा असतो मार्चमध्ये, तेव्हा पण राजूभाऊ आमच्या बरोबर असतात. 9-10 दिवस लागतात. राजूभाऊ संघच असतात. त्यांचं सहकार्य सारखं मंदिराला असतंय आणि त्यांचं लक्ष आहे मंदिरात. आज सोमवती अमावस्या म्हणजे वर्षातल्या 6 महिन्यानंतर येणारी ही मोठी अमावस्या असते आणि या अमावस्याचं औचित्य साधून या ठिकाणी प्रसिद्ध देवस्थान श्री बाळूमामा चेंबूर घाटले या ठिकाणी आहे. या ठिकाणी राजाराम बापू सहकारी दूध संघाचे अधिकृत दूध विक्रेते श्री महालक्ष्मी दूध विक्रेते श्री देवकर साहेब यांच्याकडून आमच्या राजाराम बापू सहकारी दूध संघाचं अप्रतिम दर्जेदार स्वादिष्ट उत्कृष्ट असं कृष्णाचं ताक, मसाला ताक या ठिकाणी आम्ही या बाळूमामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना आणि त्यांच्या सर्व प्रियजनांना आम्ही या ठिकाणी कृष्णाचं ताक देऊन आम्ही या गरमीतून थंडावा मिळावा आणि आमच्या कृष्णावरती जेवढं बाळूमामावरती प्रेम आहे तेवढंच आमच्या कृष्णा दुधावरती राजाराम बापू सहकारी दूध संघाच्या सर्व प्रोडक्टवरती असंच प्रेम राहावं आणि या निमित्ताने आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय आणि हे ताक वाटप करतोय. धन्यवाद.